प्रभाग क्रमांक 10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधून पोपटराव जेजुरकर उमेदवारी करत असून त्यांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी अशोकनगर अंबिका स्वीट या ठिकाणी मंत्री नरहरी झिरवाळ आणि राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकर यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पोपटराव जेजुरकर यांना निवडून देण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्यांनी केलंय. पैशावाल्याच्या नादी लागू नका, कारण पैशावाले जे असतात ते जेवढे त्याच्यात टाकतील त्याच्या चारपट त्यातून काढायचा प्रयत्न करतील. आणि जर तसं झालं तर ना तुम्हाला कोणी वाचवणार ना मला कोणी वाचवणार. तर याकरता एवढी विनंती करतो. आणि मी सांगतो का बघा, अजितदादांनी लाडकी बहीण योजना यांनी सगळ्यांनी सांगितलं लाडकी बहीण योजनेचं का ती बंद पडणारी योजना आहे असं विरोधकांनी वारंवार सांगत गेले, परंतु तुम्ही ऐकलं नाही. त्या बहिणींनी भरघोस मताने निवडून दिलं. आता पण बघा 30 तारखेला 14 तारखेला 2 महिन्याचा हप्ता पडणार आहे. तर मी याच्याकरता बोर्डच लावून ठेवला का तुम्हाला सगळ्यांना माहिती व्हायला पाहिजे, कारण तिथे माहिती पडत नाही महिलांना. आणि दादांनी ते कंटिन्यू चालू ठेवली ती योजना. आज त्या विरोधकांच्या तोंडावर पडल्यासारखं झालं त्यांना आणि त्यांचे पाय घाची वाहून सरकली. कारण ह्या लाडक्या बहिणींनीच तुम्ही पाहिलं राज्य सरकारला कसं भरघोस मताने निवडून दिलं आणि किती एकदम जोरात निवडून आली. आता तसंच एक वेळेस जे पक्ष काम करतात त्यांना निवडून द्या तुम्ही. हा आपला राष्ट्रवादी पक्ष असा आहे का जो कामाचीच फक्त पावती मागतो. काम केलं का त्याची पावती देतो आणि त्याच्यावर त्याच भरोशावर जनतेकडे मतं मागतो. त्यांनी सगळ्यांना विनंती करेल. आणि हो, माझे इथं जे सहकारी बसलेले आमचे महाजन साहेब असतील, आमचे भाबड काका, निमशे काका, सरोदे काका, इथं सर्व मान्यवर का यांनी मला पाहिलेलं आहे का कसं मी पहिल्यापासून काम करत आलेलो आहे. आणि यांच्याच भरोशावर मी उभं राहिलो, कारण यांनी मला सांगितलं का तुम्ही उभं राहा. आणि राहिला विषय आमच्या जायचा मावती मंदिराचा, आपल्या ठाऊक असेल का जायचा मावती मंदिराचं एक छोटंसं रुपटं रोवलं होतं, पण त्यानंतर तुमच्या सारख्यांनी सगळ्यांनी मदत केली आणि ते रुपटं कधी मोठं झालं हे कोणाला कळलं सुद्धा नाही. आणि आज त्या जायचा मावतीच्या मंदिराच्या माध्यमातून आपण तुम्ही पाहिले असेल मोठमोठे कीर्तनकार आणले. जेव्हा कीर्तनकार आणत होतो तर त्यावेळेस मला प्रश्न बाजूच्या तारखा मिळतील का, परंतु आपल्याला सहकार्य कसं लाभलं. आमच्या वैष्णवीताई असतील, सोनवणे, परत गोरखभाऊ मंडळ असतील, मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, यांनी सगळ्यांनी एक मूठ केली आणि मोठमोठे कीर्तनकार आणले. त्याचप्रमाणे आम्ही त्या मंदिरात आपण कोरोना काळामध्ये एका असं एक हे स्थापन केलं होतं का भाजीपाला का जो लवकर मिळायचा नाही तर त्याच्यासाठी मोफत भाजीपाला द्यायचा घरोघरी, हे त्या कोरोना काळात केलं होतं. तसंच त्या आरोग्य शिबिरामध्ये आपण जवळपास 150 नागरिकांना त्या आरोग्य शिबिराचा 1,500 नागरिकांना आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. त्यानंतर परत दरवर्षी आपण ज्ञानेश्वरी पारायण, हनुमान जन्मोत्सव, शिवजन्मोत्सव, तुम्हाला माहिती मी शिवजन्मोत्सवाचा उपाध्यक्ष होतो, कारण मला त्यावेळेस त्यांनी उपाध्यक्ष केलं का जेव्हा त्यांनी माझं काम बघितलं, ते काम करण्याची पद्धत बघितली. त्यानंतर गुरु शिष्य जयंती असेल तिथे मला अध्यक्ष बनवलं. ज्यावेळेस अध्यक्ष बनवत असताना यांच्याकडे भरपूर पर्याय होते, पण ते म्हणे का नाही नानांनाच अध्यक्ष करा. त्याचं कारण जेवढं होतं की जेव्हा परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता, एक सामान्य कार्यकर्ता, नाहीतर मी आमदार मला अजितदादांनी केलं, भुजबळ साहेबांनी केलं, हे झिरवाळ साहेब असतील, माणिकराव उपाध्ये साहेब असतील, सगळी लोक यांनी मतदान केलंय मला. मी इथं भाषण देताना तुम्हालाही वाटलं होतं का हा आमदार होईल म्हणून, कधी परत वाटलं होतं का? मग हे माणसाची पारख अजितदादांना आहे. म्हणून पोपटनाना जगन्नाथराव जेजुरकर यांना येणाऱ्या 15 तारखेला त्यांचं घड्याळ चिन्ह आहे. आपल्याला एक चांगला उमेदवार पक्षाने दिलाय, एक सेवक दिलाय. नगरसेवक आणि जनसेवक ही एक व्याख्या आहे. आपली लोकशाही प्रबळ करण्याकरता कुठल्याही भूल थापांना बळी न पडता घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून आपल्या उमेदवाराला दणदणीत मतांनी विजयी करा. 14 जानेवारीला तीळ संक्रांत आहे, बरोबर आहे ना? की यावर्षी 15ला तुमच्या जिल्ह्यात, आमच्या जिल्ह्यात 14ला, तर आमचं काय महाराष्ट्राच्या बाहेर आहे होय. 14 तारखेला तीळ संक्रांत आहे. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, असं तुम्ही सगळे जण तसे तुम्ही गोडच बोलता. त्या मागे मी थोडासा बोलायला तिखट आहे म्हणूनच तुम्ही मला बोलावलं.
पण तीळ संक्रांतीच्या दिवशी मी पण गोड बोलेल, पण आज मात्र गोड बोलून तुम्हाला विनंती करतो का आपल्या या नेत्याला अजितदादांच्या पक्षाचा नगरसेवक बनवा. विकास कसा करायचा आणि निधी कसा आणायचा, शेवटी राज्याच्या तिजोरीची चावी तर अजितदादाकडेच आहे ना. आम्ही जाऊ दादाच्या जवळ, भुजबळ साहेबाजवळ जाऊ आणि दादाला म्हणू, दादा आता विनंती करतो. दादा म्हणतात, काय रे दादा, तुमच्या तिजोरीची जी चावी आहे विकास कामाची, खुलजा सिमसिम. आणि दादाने खुलजा सिमसिम केलं तर विकास कामं कशी आणतात? अरे यार पठ्याला माहिती आहे दादांकडून कशी विकास कामं आणायची. मी तुम्हाला शब्द देतो, जबाबदारीने शब्द देतो, आमदार म्हणून शब्द देतो, नगरसेवक निवडून द्या. या प्रभागात जो तुमचा विकासाचा अजेंडा आहे, जो तुमचा वचननामा आहे आणि जो विकासाला मत देण्याचं आव्हान आहे, ते विकास कसा करावा लागतो, तो कसा केला पाहिजे, हे अजितदादांकडून निधी आणण्याची जबाबदारी अमोल मिटकरीची असेल. की झिरवाळ साहेबांकडून पण निधी आणू, भुजबळ साहेबांकडून पण निधी आणू आणि एक रोल मॉडेल या सातपूर विभागामधला प्रभाग 10 हा कसा असतो आणि म्हणजे तो कसा असावा आणि त्याचं व्हिजन कसं असेल हे लवकरच आपल्या समोर आणून दाखवू. एवढा शब्द या निमित्तानं देऊन परत आपल्या उमेदवाराला दणदणीत मताने विजयी. म्हणून ती जाणीव ठेवून चालू वेळेला महिलांची संख्या जास्त दिसते. माझी भगिनींना विनंती राहील, मी 79 मतांनी हरलो होतो विधानसभा. किती? 79. कारण डॉक्टरांना सगळ्यांना वाटायचं का अतिशय वातावरण चांगलं आहे आणि शेवटी जे भिंगरी बांधून ज्यांनी स्वतःची टायर घासली, स्वतःचा वेळ खर्च केला, म्हणजे हरल्यानंतर त्याचा हिशोब त्यांनी केला. अगदी 10-15 प्रमुख कार्यकर्ते बसले होते आणि त्यांनी हिशोब काढला का 79 म्हणजे फार कमी होतात. तर त्यांनी मोजायला सुरुवात केली, आपल्याच घरचे मोजू आपण किती लोक मताला गेलेले. साधारण 13-14 लोकांच्या घरांमधल्या आया, कोणाची भाऊजाई, कोणाची मुलगी, कोणाचा भाचा, असे गेलेले नव्हते. तेच 150च्या वर भरले 13 लोकांचे. काय एक महिना फिरून काय मिळवलं? आणि मी हरल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझं जमून गेलं वरच्या लोकांबरोबर, माझं सुरू. पण तुमच्यात आपल्यात सर्वसामान्य माणसात अतिशय खाली मान घालण्याची वेळ येते, ती येऊ नये या दृष्टीनं मी आपल्याला निश्चित कळकळीची विनंती करेल. मला आलेला अनुभव मी आपल्याला सांगेन की आज जशी ज्या जोमानं ज्या जोशानं आपण त्या ठिकाणी फिरतो कळतो, त्याच पद्धतीनं भविष्यात 2च दिवस, आता भविष्य म्हणण्यापेक्षा 2च दिवस राहिले तर ते डोळ्यात तेल घालून कुठल्याही प्रकारचं आमिष प्रबोधन ते कुठल्या पद्धतीचा वापर होतो याची आपल्याला जाणीव आहे. त्या दृष्टीनं आपण कुठंच कच्चे काम ठेवू नका. इथे हे वातावरण असं बिघडलं, इथं अमकं केलं गेलं, आपल्याला वाईट आहे, अमुक आहे, धमुक आहे असं चुकीचं सांगून त्या ठिकाणी माणसाचा हिरमोड केला जातो. तर तसं पण कधी होता कामा नये. आपल्या 2 दिवसात आपल्याला जेवढे आपल्या जवळचे काही दोस्त मित्रपरिवार असेल त्यांना त्या ठिकाणी एकत्र करून आणि परवाच्या 15 तारखेला सर्वांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाऊन घड्याळ निशाणे पुढील बटन दाबून नानांना त्या ठिकाणी प्रचंड मतांनी विजयी करायला अशी मी आपल्याला विनंती करतो. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे, सातपूर.